मला असं वाटतं की आमची ताकद देखील वाढलेली आहे, पण या शक्तीचा कुठेही दुरुपयोग न करता ज्या सरकारला पूर्णपणे कायदेशीर आणि लेजिटिमेट ठरवलेलं आहे अशा सरकारला बेकायदेशीर आणि असंवैधानिक म्हणायचं की या सरकारच्या एका वर्षाच्या परफॉर्मन्स नंतर एफडीआय मध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आलाय। त्याच्यामध्ये एकूण जी गुंतवणूक आहे खासगी क्षेत्र आणि सरकारी क्षेत्र याची आकडेवारी आता त्यांनी घोषित केली आहे। तर याच्यातल्या पंजाब वगळता राजस्थान गुजरातपेक्षा महाराष्ट्र पुढेच आहे। त्यामुळे महाराष्ट्र कुठेही मागे गेला आहे अशी ही वस्तुस्थिती नाही। उद्यापासून राज्याचं पावसाळी अधिवेशन सुरू होणार आहे आणि त्याच्या पूर्वसंध्येला आम्ही विरोधी पक्षाला चहापानाला बोलवलं होतं। नेहमीप्रमाणे ते आले नाहीत, त्यामुळे आम्हाला चहा प्यावा लागला। परंतु विरोधी पक्षाच्या वतीने एक पत्र आम्हाला देण्यात आलेलं आहे। मी पहिल्यांदाच असं बघितलं की विरोधी पक्षाला विषयच माहित नाहीये, त्याच्यामुळे त्यांनी पत्राच्या ऐवजी ग्रंथ दिलेला आहे ज्याच्यामध्ये महाराष्ट्रातले मला असं वाटतं जेवढ्या लक्षवेधी त्यांनी दाखल केले आहेत त्या लक्षवेधी एकत्रित करून त्याचं एक पत्र दिलेलं आहे। पण हरकत नाही, शेवटी विधानसभा हे लोकशाहीचं मंदिर आहे, त्याच्यामुळे ज्या ज्या गोष्टी त्या ठिकाणी येतील त्या सगळ्या गोष्टींवर चर्चा करण्याची ही सत्तारूढ पक्षाची तयारी आहे। आणि आता मला असं वाटतं की आमची ताकद देखील वाढलेली आहे, पण या शक्तीचा कुठेही दुरुपयोग न करता जास्तीत जास्त चर्चा घडवून जे लोकहिताचे प्रश्न देखील विरोधी पक्ष उचलेल ते विरोधी पक्षाकडून आले तरीही त्याला न्याय देण्याचा प्रयत्न हा निश्चितपणे आम्ही करू। खरं म्हणजे अजूनही विरोधी पक्ष या मानसिकतेतून निघालेला नाही की सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आलेला आहे, इलेक्शन कमिशनचा निर्णय आलेला आहे। हे सगळं आलेलं असताना एकीकडे लोकशाहीच्या गप्पा मारायच्या आणि लोकशाहीमध्ये निर्माण झालेल्या संस्थांनी ज्या सरकारला पूर्णपणे कायदेशीर आणि लेजिटिमेट ठरवलेलं आहे अशा सरकारला बेकायदेशीर आणि असंवैधानिक म्हणायचं अशा प्रकारचं जे काम चाललेलं आहे ते मला असं वाटतं अत्यंत चुकीचं आहे। केवळ दोनच विषय मी प्रामुख्याने आपल्यासमोर मांडू इच्छितो की यातलं सगळ्यात महत्वाचं असं आहे की आमचं सरकार आलं तेव्हा उद्योग पळवले जात आहेत वगैरे अनेक असे आरोप झाले, पण आजची परिस्थिती अशी आहे की या सरकारच्या एका वर्षाच्या परफॉर्मन्स नंतर एफडीआय मध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आलाय। 2019 पर्यंत तो पहिल्या क्रमांकावर होता। 2021 मध्ये कर्नाटक पहिल्या क्रमांकावर गेलं, 21-22 मध्ये गुजरात पहिल्या क्रमांकावर गेलं, आता पुन्हा 22-23 मध्ये महाराष्ट्रच पहिल्या क्रमांकावर आलाय। आणि एवढंच नाही तर नुकतंच एक सर्वेक्षण आता इंडिया टुडे ग्रुपने जे जाहीर केलं आहे त्याच्यामध्ये एकूण जी गुंतवणूक आहे खासगी क्षेत्र आणि सरकारी क्षेत्र याची आकडेवारी आता त्यांनी घोषित केली आहे। आणि ही अतिशय महत्वाची आकडेवारी आहे की ज्याच्यामध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे आणि महाराष्ट्रातली गुंतवणुकीची आकडेवारी आहे 2.38 लाख कोटी रुपये। 2.38 लाख कोटी रुपये। आणि दुसऱ्या क्रमांकावर कर्नाटक आहे 81,000 कोटी, गुजरात 74,000 कोटी, उत्तर प्रदेश 48,000 कोटी। कर्नाटक, गुजरात आणि उत्तर प्रदेश या तिन्ही राज्यांचे आकडे एकत्रित केले तरी देखील महाराष्ट्राची गुंतवणूक ही जास्ती आहे। हा या ठिकाणी रिपोर्ट आहे की ज्या रिपोर्टमध्ये हे सांगण्यात आलेलं आहे। त्यामुळे
माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी यांच्या नेतृत्वामध्ये जे सरकार या ठिकाणी आलेलं आहे त्याच्यावर जनतेचा प्रचंड विश्वास आहे आणि उद्योग क्षेत्राचा देखील मोठा विश्वास आहे की आता या आकडेवारीतनं अतिशय स्पष्ट होत आहे। आणि मला असं वाटतं की एक दुसरी महत्वाची गोष्ट की ज्या संदर्भात माननीय पवार साहेबांनी 2 दिवसापूर्वी आम्हाला पत्र लिहिलं आणि त्यामध्ये सांगितलं की महाराष्ट्राचा क्रमांक घसरलाय आणि तो शिक्षणामध्ये 7व्या क्रमांकावर गेला आहे, तर हेही बरोबर नाही आहे। खरं म्हणजे त्यातलं मॅक्सिमम सर्वेक्षण हे MBAच्या काळातलं आहे, पण तरी देखील हा कोणाचं सरकार आहे महत्वाचं नाही आहे, महाराष्ट्राच्या इब्रतीचा प्रश्न आहे। म्हणून आपल्या नजरेस आणून देतो की या मूल्यांकनामध्ये एकूण 10 श्रेणी केल्या होत्या, त्यातल्या 5 श्रेणीमध्ये कुठलंच राज्य नाही आणि मग 6व्या श्रेणीत चंदीगड आणि पंजाब आहे आणि 7व्या श्रेणीत महाराष्ट्र आहे 7व्या क्रमांकावर। त्याच्यामुळे आपण जर विचार केला तर महाराष्ट्र दुसऱ्याच क्रमांकावर आहे। पहिल्या 5 श्रेणीमध्ये त्यांनी कुठलंही राज्य न ठेवल्यामुळे महाराष्ट्र हा 7व्या क्रमांकावर दिसतो आहे। आणि म्हणून मला असं वाटतं की साधारणपणे याच्यामध्ये आपली जी स्पर्धा असते ती पंजाब, राजस्थान, गुजरात अशी गेले अनेक वर्ष स्पर्धा असते, तर याच्यातल्या पंजाब वगळता राजस्थान, गुजरातपेक्षा महाराष्ट्र पुढेच आहे। त्यामुळे महाराष्ट्र कुठेही मागे गेला आहे अशी ही वस्तुस्थिती नाही। मला असं वाटतं की या अधिवेशनाच्या निमित्ताने अनेक बिल्स वगैरे सगळे येतील, त्याच्यावर आम्ही साधक बाधक चर्चा करू आणि जेवढी जास्तीत जास्त चर्चा होईल ती घडवण्याचं राज्य सरकारचा विचार आहे। विशेषतः आत्ताची जी परिस्थिती आहे त्याच्यामध्ये अजून समाधानकारक पाऊस पडलेला नाही, त्याच्यामुळे पेरण्यांच्या संदर्भातल्या परिस्थितीवर आम्ही नजर ठेवून आहोत। काही जिल्ह्यांमध्ये पेरण्या समाधानकारक आज आम्हाला लक्षात आलेल्या आहेत, काही जिल्ह्यात नाही आहेत। त्यामुळे हवामानाच्या अंदाजावर देखील आम्ही त्या ठिकाणी लक्ष ठेवून आहोत। या सगळ्या गोष्टींचं रिफ्लेक्शन हे निश्चितपणे आपल्याला विधानसभेच्या चर्चांमध्ये पाहायला मिळेल आणि माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात त्याला योग्य अशा प्रकारचं जे काही उत्तर आहे किंवा जे काही समाधान आहे ते करण्याचा प्रयत्न आम्ही निश्चितपणे करू।